ओम ओम. मी रुपाली चंद्रकांत पाटील. आपल्या योगा फिटनेस फाउंडेशन योग शिबिराची मी एक विद्यार्थिनी आहे. गेल्या 1 महिन्यापासून आमचं हे योग शिबिर ऑनलाईन चालू आहे. तसं सावंतवाडीमध्ये ऑफलाईन पण होतं. आणि पण एवढं सुंदर सरांनी आम्हाला, आमचे शेखर बांदेकर सर यांनी एवढं सुंदर आम्हाला या शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं की त्याची मी कुठे माझ्याकडे शब्दच नाहीत. इतक्या सुंदर रीतीने त्याने आम्हाला हे शिकवलेलं आहे की इतके दिवस आम्ही आपलं योगासन करायचं, हे करायचं एवढंच आम्हाला माहिती होतं. पण त्यांनी ह्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या लोकांना आम्हाला स्पीचेस दिल्या. त्या जे वेगवेगळे जे लोक आले होते त्यांनी देखील आम्हाला सुंदर रित्या त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि सरांनी अशा वेगवेगळ्या आयडियाज देऊन की हे आता ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आमचं हे परीक्षा देणं किंवा हे आता आमचं तसं वय राहिलेलं नाही, तरी देखील आम्हाला कधी परीक्षा देतो, आम्हाला किती छान मार्क मिळत आहेत अशी अगदी आम्हाला उत्स्फूर्तता झालेली आहे. आणि सरांनी एवढ्या छान पद्धतीने आम्हाला शिकवलं की असं शिक्षक आम्हाला लाभला हे आमचं खूप भाग्यच समजायला पाहिजे. मी एक बिझनेस करणारी बाई आहे. माझं जे बिझनेसचं क्षेत्र आहे ते तळागाळातल्या लोकांपासून अगदी थेट ऑफिसरपर्यंत माझं डेली टू डेली माझं फेस टू फेस असतं. परंतु त्या ह्याच्यामध्ये मला नेहमी इतके वर्षापर्यंत मी अनुभवलं की मला नेहमी काही जरा मनाविरुद्ध झालं की चिडचिड निर्माण होते. मी त्या लोकांना, माझ्या स्टाफना, माझ्या वरिष्ठांवर मी रागावून किंवा असं ह्याने बोलते. पण आता ह्या सरांनी जे आम्हाला हे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये मला कुठे असा राग आला तर मला लगेच सरांची आठवण होते, नाही ह्याच्यावर हा उपाय आहे, सरांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे, ते आचरणात आणलं पाहिजे. आणि लगेच माझा स्वभावामध्ये बदल होतो. हा मला आलेला चांगला अनुभव आहे. त्यामुळे सरांचं किती करावं तेवढं कौतुक कमी आहे. बांदेकर सरांनी खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलेलं आहे. त्याची मी कुठे हेच करू शकत नाही, म्हणजे त्याची मला कुठे मी कुणाशी तुलनाच करू शकत नाही. एवढ्या छान रीतीने आम्हाला योगाभ्यासाचं त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. योगा व्यतिरिक्त तुम्ही समाजामध्ये तुम्ही कसं जगू शकता, कुठच्या वेळी काय करायला पाहिजे, काय तुम्हाला आत्मसात केलं पाहिजे, चांगलं काय वाईट काय, ह्या छान गोष्टीचं त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं. सर खूप खूप तुमचे मी ऋणी आहे. धन्यवाद सर. ओम ओम.